राज्य सरकारच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या हिंदीच्या परीक्षेला स्थगिती देण्यात आली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं या हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे। हिंदीचं एवढं प्रेम कशासाठी असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला होता। तर 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेदरम्यान केंद्राबाहेर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा मनसेनं दिला होता। यावरून वादंग झाल्यानंतर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा स्थगित केल्याची माहिती दिली आहे। हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्त्वाचा प्रश्न। यांनी काय साध्य होणार आहे? मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे। इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही। तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो। हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। हिंदी भाषेच्या परीक्षेसंदर्भातली या परीक्षेबाबतचा आदेश जुना आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात येते। राज्य कर्मचाऱ्यांसाठीची ही हिंदीची परीक्षा ही आधीपासूनच आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। बॉम्बे सर्व्हिस कमिशनचा मूळ निर्णय आहे आणि त्यानंतर शासकीय आदेशानं हिंदी परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली होती। 1976 मध्ये हे कर्मचारी आणि अधिकारी हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले नाहीत, अशांसाठी परीक्षा अनिवार्य होती। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे। परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे।